हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा. आता आपण बघितलं ट्रेझररनी आपलं 5 लाख रुपये ड्रॉवल करण्यासाठी रिक्वेस्ट टाकली आहे. ही जे रिक्वेस्ट आहे किंवा हे जे प्रपोजल आहे हे अप्रूव्ह करतील पोस्ट मास्टर. त्याच्यासाठी आपण ट्रेझरी सुपरवायझर किंवा पोस्ट मास्टरांच्या आयडीने लॉग इन करायचं. यामध्ये लॉग इन केल्यानंतर जे सुपरवायझर असतील त्यांचा जो डॅशबोर्ड असेल त्या डॅशबोर्डमध्ये ही जी रिक्वेस्ट आहे ही डिस्प्ले व्हायला लागेल. आपण बघू शकतो चेक ट्रान्झॅक्शन स्टेटसमध्ये या ठिकाणी एक रिक्वेस्ट जी आहे ती आलेली आहे. आता यामध्ये अपेक्षा अशी आहे की ड्रॉन फ्रॉम बँक करताना ज्या की नवीन गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्याच्यानुसार बाय चेकच आपल्याला ते ड्रावल करायचं आहे. म्हणून हे जे ट्रान्झॅक्शन्स आहे हे चेकचं होईल आणि म्हणून ही जी एंट्री आहे ही चेक ट्रान्झॅक्शन्समध्ये आलेली आहे. याला आपण क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो की ही जी आहे ट्रेझररनं सबमिट केलेली एंट्री. त्याचप्रमाणे आपण जर का इथे बॅक साईडला जर का पाहिलं तर एक गोष्ट आणि आपल्या लक्षात येईल ती अशी की जसंही आपण या चेकला क्लिक करू इथे लेफ्ट हँड साईडला एक पॉपअप मेसेज जनरेट झालेला आहे. द बँक क्रेडिट लिमिट इज 90 लाख. दर महिन्याला जी काही बँकेला किंवा त्या ऑफिसला जी काही लिमिट त्यांनी ठरवून दिलेली आहे त्या लिमिटमधून तुम्ही आतापर्यंत किती पैसे विड्रॉ केले त्या पद्धतीनं हे जे बॅलन्स आहे हे या ठिकाणी अपडेट होत राहते. हे सुद्धा एक नवीन फीचर्स आहे IT 2.0चं. जुन्या सिनेरिओमध्ये हे बॅलन्स जे आहे हे मेंटेन किंवा हे प्रोसेस करण्याची व्यवस्था नव्हती. यामध्ये आपल्या बँकेमध्ये या महिन्याची आपली काय किती लिमिट झाली आणि किती क्रेडिट शिल्लक आहे हे सुद्धा आपल्याला तो दाखवतो या निमित्ताने. तर आपल्याला हे अप्रूव्ह करायचं आहे म्हणून पोस्ट मास्टर जे आहेत किंवा ट्रेझरी सुपरवायझर जे आहेत त्याला अप्रूव्ह करतील. अप्रूव्ह केल्यानंतर असा एक मेसेज पॉपअप जनरेट होईल. आपण त्याला कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्यानंतर एस्कॉर्ट जो आहे तो एस्कॉर्ट आपल्याला ठिकाणी द्यायचा आहे. हा जो फीचर आहे आतापर्यंतचे जेवढे काही आपले मायग्रेशन झाले त्या कोणत्याही मायग्रेशनचा हिस्सा नव्हता. या ठिकाणी जे काही 2 एम्प्लॉईज घ्यायचे आहेत ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो. एस्कॉर्ट जे आहेत आणि पोस्टमन वगैरे पाठवतो अगदी त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी त्यांना पाठवू शकतो. फॉर एक्झाम्पल यामध्ये एक आपण आपला PA पाठवला आणि दुसरा जो आहे तो एक आपला आपण पोस्टमन पाठवला आणि यानंतर आपण याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर एक पॉपअप मेसेज जनरेट होईल. द ट्रान्झॅक्शन हॅज बीन अप्रूव्ड आणि ही जी रिक्वेस्ट आहे त्यांच्या डॅशबोर्डमधनं निघून जाईल. अशा पद्धतीनं सुपरवायझरांनी ते आता अप्रूव्ह केलेलं आहे. त्यानंतर अप्रूव्ह केल्यानंतर आपल्याला त्याचा चेक बनवायचा आहे. तर चेक जो आहे तो पोस्ट मास्टरांच्याच IDमध्ये बनेल. त्याच्यासाठी पुन्हा आपण पोस्ट मास्टरांमध्ये लॉग इन आहोतच. त्याच्यामध्ये बँक मॉड्यूल्समध्ये आपल्याला जावं लागेल आणि यामध्ये ड्रॉईंग मॅनेजमेंट नावाचं कार्ड आपण सिलेक्ट करायचं आणि ड्रॉईंग मॅनेजमेंटमध्ये गेल्यानंतर इश्यू चेक नावाचं ऑप्शन असेल. इश्यू चेकला आपल्याला जावं लागेल. आता आपण बघू शकतो या ठिकाणी एक रिक्वेस्ट जी आहे जी आजची रिक्वेस्ट आहे ती आलेली आहे. या ठिकाणी बुलढाणा HO, तारीख, पेईचं नाव पोस्ट मास्टर बुलढाणा HO. का? कारण की हा स्वतःच्या ऑफिससाठी स्वतःच पैसे ड्रॉ करतो आहोत म्हणून या ठिकाणी जे पेईचं नाव आहे ते पोस्ट मास्टरांच्या नावाने आलेलं आहे. याला आपण व्ह्यू डिटेल्स म्हणायचं. व्ह्यू डिटेल्स म्हटल्यानंतर जे काही आपल्या ऑफिसमधलं जे काही पोस्ट मास्टरांचं चेकबुक आहे ते आपण यामध्ये कॉन्फिगर केलेलं आहे आणि आतापर्यंत जे काही चेक खर्ची पडलेले आहेत त्याच्या समोरचा जो चेक नंबर आहे सिरियलचा तो ऑटोमॅटिक आपण आलेला या ठिकाणी पाहू शकतो. जसं की 242-0001 to 242-100 हे आपण पासबुक वापरलं होतं. 100 पासबुक असलेलं आणि त्यामधला सध्या हा 33 नंबरचा चेक आहे जो आपण यासाठी ड्रॉईंगसाठी हा वापरणार आहोत. सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये ऑटोमॅटिक आलेल्या असतील. या ठिकाणी आपल्याला इश्यू चेक म्हणायचं आहे. चेक इश्यू केल्यानंतर आपल्याला कन्फर्मचा एक मेसेज येईल. कन्फर्मला आपण क्लिक केल्यानंतर तो चेक जो आहे तो इश्यू होईल. चेक इश्यू झाल्याबरोबर मेसेज येईल खाली चेक इश्यूड सक्सेसफुली आणि ही जी एंट्री आहे यामधनं निघून जाईल. ठीक आहे. चेक तर इश्यू झाला आहे. एस्कॉर्ट सेट झाला आहे. आता आपल्याला हा जो चेक आहे हा बँकेमध्ये घेऊन जायचा आहे आणि त्यानंतर ते बँकेच्या या चेकच्या अगेन्स्ट पैसे घेऊन येतील आणि पैसे घेऊन आल्यानंतर आपल्याला हा जो चेक आहे हा डिस्पोज करावा लागेल. जोपर्यंत आपण हा चेक डिस्पोज करणार नाही तोपर्यंत ट्रेझरीमध्ये ही जी कॅश आहे ही वाढणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण ड्रॉन फ्रॉम बँकेचं जे ट्रान्झॅक्शन्स आहे ते करू शकतो. धन्यवाद.